नमस्ते, मी शुभांगी एच.आर. चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण झिगझॅग प्लेटची नऊवारी नेसण्याची सोपी पद्धत पाहणार आहोत. तर नऊवारी घेतलेली आहे. हा आहे नेसता पदर आणि नेसत्या पदराकडून कमरेकडील साईडचा काठ पकडत आपण पदराकडे साडी घेतलेली आहे. आता आपण पदराच्या प्लेट बनवणार आहोत. त्यासाठी पायाकडील साईडच्या काठाकडून पहिली प्लेट घेतलेली आहे आणि त्या प्लेटपेक्षा छोट्या छोट्या अर्धा इंचाने कमी अशा आपण प्लेट बनवत पदराच्या प्लेट बनवलेल्या आहेत. व्यवस्थित पदराच्या प्लेट उंचीनुसार पकडून इथे पिन लावून घेऊया. सर्वात आधी आपण पदर बनवलेला आहे. पदर बनवला की साडी नेसवण्यासाठी अगदी कमी वेळ लागतो. कधीही साडी नेसवण्याआधी आपण पदर बनवून ठेवला आपल्याला नेसवण्यासाठी कमी वेळ लागतो आणि समोरच्या मुलीला पण कंटाळा येत नाही. त्यामुळे आपण पदर बनवून घेतलेला आहे, पाहू शकता. आता हा कमरेकडील साईडचा काठ पकडून पुन्हा आपण नेसत्या पदराकडे घेतलेला आहे, पाहू शकता. हा नेसता पदर आपण उजव्या हाताकडून मागच्या साईडने फिरून डाव्या हाताकडे घेतलेला आहे. हा डावा हात आहे आणि डाव्या हाताच्या साईडने नेसता पदर आपण उंचीनुसार एक पूर्ण काष्टा येईल एवढी साडी सोडलेली आहे. अंदाजे 1.5 मीटर सोडू शकता आणि कमरेला अशी गाठ बांधून घेतलेली आहे. आता आपण डाव्या हाताच्या साईडने सोडलेली साडी घेतलेली आहे आणि आपण याचा काष्टा बनवणार आहोत. तर पायाकडील साईडचा काठ घेऊन इथे पहिली प्लेट बनवलेली आहे. आपल्या आवडीनुसार काष्टाची रुंदी घेऊ शकता पहिल्या प्लेटमध्ये आणि पहिल्या प्लेटपेक्षा छोट्या छोट्या प्लेट बनवून असा काष्टा बनवलेला आहे. आता दोन्ही पायाच्या मध्ये थोडंसं अंतर ठेवून आपण पाठीमागे काष्टा घेतलेला आहे. काष्टा पाठीमागे आपल्या उंचीनुसार काष्टा घेऊन कमरेला खोचलेला आहे. तर पाहू शकता अतिशय सुंदर असा आपला डावा पाय बनलेला आहे. छान अशा प्लेट आलेल्या आहेत. काष्टासुद्धा तयार झालेला आहे. सुंदर असा आपला डावा पाय तयार झालेला आहे, पाहू शकता. दुसऱ्या साईडची साडी कमरेचा काठ पकडून आपण पदराकडे घेतलेली आहे. आता पदर आपण डाव्या हाताकडून पाठीमागून फिरवून घेणार आहोत. तर मागच्या साईडने काष्ट्याच्या आतून पदर घेतलेला आहे व उजव्या हाताकडून आपण डाव्या खांद्यावरती पदर ठेवलेला आहे. आता मॅचिंग ब्लाऊज घालून आपण पदर पिन करून घेऊया. तर इथे आपल्या आवडीनुसार पदराची लांबी ठेवून खांद्यावरती पिन लावून घेऊया. पदर पिन करून झालेला आहे. इथे पाहू शकता काष्टा, डावा पाय आणि पदर आपला तयार आहे. आता आपण समोरच्या प्लेट बनवणार आहोत. त्यासाठी इथे पाहू शकता आपली साडी एवढी शिल्लक आहे. तर समोरच्या प्लेट आपण थोड्याशा रुंद बनवणार आहोत. समोरच्या साईडने जास्त फुगीर भाग येऊ नये त्यासाठी आपण इथे अशा प्लेट बनवलेल्या आहेत. जास्त रुंदही नाही आणि अगदी छोटे छोटेही नाही. तर यामुळे आपला जो समोरचा पोटाचा भाग आहे तो जास्त फुगीर दिसत नाही आणि साडीला खूप छान अशी फिनिशिंग येते. तर इथे पाहू शकता लास्टची प्लेट जी आहे ती आपण थोडीशी टाईट पकडून सगळ्या प्लेटला अशी फिरवून घेतलेली आहे व प्लेट आपण कमरेला खोचून घेऊया. आता आपली साडी अशी तयार झालेली आहे, पाहू शकता. पदर, मागचा काष्टा आणि डावा पाय आपला तयार आहे. आता आपण समोरच्या झिगझॅग प्लेट बनवणार आहोत. त्यासाठी डाव्या पायाकडून साडीचा काठ उचललेला आहे. काठ असा पकडून फिरवून साडीच्या काठाचा कोन बनवून डाव्या पायावरती ही आपली पहिली प्लेट बनलेली आहे. डाव्या पायावरती कमरेला समोरच्या प्लेटच्या डाव्या साईडला आपण इथे कमरेला ही प्लेट खोचलेली आहे आणि प्लेटला पिन लावून घेऊया. आता आपण दुसरी प्लेट बनवलेली आहे, पाहू शकता. इथेही पिन लावून घेतलेली आहे. तर इथे तिसरी प्लेट बनवताना पाहू शकता किती सोप्या पद्धतीने फक्त काठ असा फिरवून प्लेट बनवलेली आहे आणि प्रत्येक प्लेटवरती पिन लावलेली आहे. प्रत्येक प्लेटमध्ये जो गॅप आहे तो सारखा ठेवलेला आहे आणि जी प्लेटची रुंदी आहे ती सुद्धा सारखी ठेवलेली आहे. त्यामुळे
प्लेट अतिसुंदर आणि फिनिशिंगमध्ये दिसतात। जेव्हा आपल्याला न कट करता न शिलाई करता झिगझॅग प्लेटची साडी नेसायची आहे त्यावेळेस या पद्धतीने साडी नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल। आणि आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा। ज्या मैत्रिणीला नऊवारी साडी नेसवण्याची आवड आहे त्या मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा। तर आपल्या समोरच्या प्लेट अशा बनलेल्या आहेत, पाहू शकता। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्या चॅनलवरती ड्रेपिंगसोबतच अनेक कटिंग शिलाईचे व्हिडिओ आहेत। एकाच व्हिडिओमध्ये तुम्ही नऊवारी साडी शिलाई कटिंग करून शिलाई करू शकता, असे सोप्या पद्धतीचे व्हिडिओ आहेत, तर नक्की पहा। आता आपण जेव्हा मुलींना डान्ससाठी किंवा फेऱ्यासाठी साडी नेसवतो त्यावेळेस पायामध्ये साडी अडकते, काठ अडकतो, त्यासाठी आपण इथे डाव्या पायाला असा काठ फिरवून पिन लावून घेतलेली आहे। तसेच आपण दुसऱ्या पायाला म्हणजे उजव्या पायाला सुद्धा इथे काठ फिरवून पिन लावलेली आहे, जेणेकरून आपल्या पायामध्ये साडी अडकणार नाही। तर इथे डाव्या पायावरती हा पदर पाठीमागे गेलेला आहे। इथे साडी रुंदीमध्ये भरपूर शिल्लक असते, तर आपण इथे पाहू शकता अशा छोट्या छोट्या प्लेट बनवलेल्या आहेत आणि जो हा काठ आहे तो गुडघ्याच्या वरती आहे, त्यामुळे जेवढी साडी रुंदीमध्ये शिल्लक आहे त्याच्या प्लेट बनवून आपण इथे समोरच्या झिगझॅग प्लेटच्या खाली पिन लावलेली आहे। तर खूप सुंदर अशी न कट करता न शिलाई करता आपण झिगझॅग प्लेटची नऊवारी साडी नेसवलेली आहे। ही नेसवण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि ज्या मैत्रिणीला नऊवारी साडी नेसायला आवडते अशा मैत्रिणीसोबत नक्की शेअर करा। तसंच चॅनलवरती लहान मुलीला साडी कशी नेसावी, गौराईला साडी कशी नेसावी याचे खूप सारे व्हिडिओ चॅनलवरती आहेत, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, नक्की पहा। धन्यवाद।